22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे श्री प्रभू रामचंद्रांचे मंदिराचे बांधकाम पूर्ण होऊन प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। देशभरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून सकल हिंदू समाजाच्या वतीने अयोध्येतील मंदिराला दर्शनासाठी येण्याकरता निमंत्रण घेऊन अक्षता दिल्या जात आहेत। पुयनी हनुमान मंदिर येथे नांदेड उत्तर विधानसभा प्रमुख मिलिंद भाऊ देशमुख, आनंद पावडे, भाजपा तालुकाध्यक्ष युवा मोर्चा यांच्या गावामध्ये विठ्ठल पावडे, सरपंच प्रतिनिधी बाबूराव शिंदे, बालाजी सूर्यवंशी, हिरामन देसाई, संतोष परळकर, राजू अण्णा आनंदाते, गौरव पाटील, गावातील ज्येष्ठ नागरिक, सरपंच, उपसरपंच, अध्यक्ष, शालेय समिती अध्यक्ष, उपस्थित युवा वर्ग, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यांच्या उपस्थितीत ढोल ताशाच्या गजरात अक्षदा कलश यात्रेचे आयोजन करून गावामध्ये अक्षदा वाटप करण्यात आल्या। उपस्थित पुरुषांसोबत प्रत्येक घरामध्ये अक्षता घेऊन त्यांना निमंत्रण देण्यात आले आहे। या उत्साहात गावकऱ्यांनी मोठा सहभाग नोंदवला। 22 जानेवारीला 500 वर्षाच्या संघर्षानंतर प्रभू रामचंद्र आपल्या जागी विराजमान होणार आहेत। 22 जानेवारीच्या कार्यक्रमाच्या नंतर किंवा कार्यक्रमाच्या दिवशी आमंत्रण देण्यासाठी आज नांदेड शहरामध्ये पूर्ण शहरात गल्ली गल्लीत आमंत्रण देण्यासाठी रामभक्त फिरत आहेत। त्याचप्रमाणे गावागावात सुद्धा फिरत आहेत। त्याच गावागाव फिरण्याच्या अंतर्गतमध्ये आज पुयनी येथे आज आम्ही अक्षता वाटप करण्यासाठी आलेलो आहोत। आज पुयनीवासीय सर्व आपल्या गावात राम मंदिराला दर्शनाला येण्यासाठीच्या अक्षता वाटप करत आहेत। मी आपल्यामार्फतही आवाहन करतोय की आपल्या घरी आलेली अक्षता ही राम जन्मभूमीला येण्याच्या आमंत्रणाची अक्षता आहे। आपण ही अक्षता इतरत्र न ठेवता ही अक्षता 22 तारखेपर्यंत आपल्या देवघरातच ठेवायची आहे आणि 22 तारखेच्या नंतर आपल्याला ही अक्षता घेऊन राम मंदिर अयोध्येला जायचं आहे। जर काही कारणास्तव आपल्या अयोध्येला जाणं होत नसेल तर ही अक्षता आपल्याजवळील कुठल्याही मंदिरात 22 तारखेनंतर अर्पण करायची आहे। 5000 वर्षाच्या नंतर आज रामभूमीमध्ये आज राम 22 जानेवारी या दिवशी आज आपल्या इथं येत आहेत आणि समध्या भारतभर मोठा उत्साह दिवाळी साजरी होत आहे। याच माध्यमातून पुयनी या गावामध्ये आमच्या गावकऱ्याच्या वतीनं 22 जानेवारी त्या दिवशी आमच्या गावामध्ये दिवे लावून दिवाळीसारखा मोठा सण साजरा करणार आहोत। फटाके वाजवणार आहोत। इतर मोठमोठाले आम्ही या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात येणार आहेत। त्याच्यामध्ये जे काय अयोध्यामध्ये जे काय होत आहे ते इथं आम्ही टी व्हीवर दाखवणार आहे। मोठ्या उत्साहानं आमच्या गावामध्ये साजरा करणार आहोत। आणि आज आम्ही सकाळीपासून आज रामभूमीमधून जे अक्षदा आलेले आहेत ते आज आमच्या गावकऱ्याच्या वतीनं सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत तंटामुक्त अध्यक्ष व सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आम्ही घरोघर जाऊन आज रामाची अक्षदा आम्ही घरोघर जाऊन येण्याचं आमंत्रण देत आहोत।